असलेल्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या या रास्ता रोको मध्ये आपण उपस्थित सर्व समाज बांधव, ज्या शिलेदारांनी हा रास्ता रोको केला असे मिलिंदभाऊ मुजबुले, बाबा कांबळे यांची खरंच मनापासून समाजाचा एक कार्यकर्ता या नात्याने मी आभार व्यक्त करतो. माझ्या अगोदर बरेच काही भाषण झाली की मागाला हिनवलं जात आहे, मागाचे पोतराज आहेत, मागाचे डबलीवाले आहेत, आणखीन काय 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 महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यापासून वातावरण चालू. पण माझ्या बांधवांनो, मागाच्या पोरांनी पोतराज होऊ नये यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आणि काय नियोजन आहे जे आम्हाला हिनवतात ते? मग आता ही आमची गेलेली पिढी पोतराजकीमध्ये गेली, डफळे वाजवण्यामध्ये गेली, आता येणाऱ्या पिढ्या बी आमच्या तेच करायचं का? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण, आता काय घोषणा होत्या की आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या आरक्षण आमच्याच हक्काचं नाही, आमच्या आज बापाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आता सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर कुणाचीही मक्तेदारी नाही, बाबासाहेब आंबेडकर कुणाचीही मक्तेदारी नाही, निळा झेंडा हा सुद्धा कुणाची मक्तेदारी. तो वंचित आहे, जो पीडित आहे, ज्याला न्याय हक्कासाठी संघर्ष करायचा आहे या देशातला तो प्रत्येक माणूस हा निळा झेंडा घेऊन संघर्ष करतो. आज इथल्या बौद्धांनी हातामध्ये निळा झेंडा घेतलाय, उत्तर प्रदेश मध्ये निळा झेंडा घेऊन चर्मकार समाजाची मायावती मुख्यमंत्री झाली, मुख्यमंत्री. मग निळ्या झेंड्यावर कुणाचा अधिकार आहे का? अजिबात कुणाचा अधिकार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांपासून आपल्याला वेगळं करण्याचं, वेगळं बाजूला सरण्याचं षडयंत्र चालू आहे. पण माझा महाराष्ट्रातला मातंग समाज एवढा हुशार आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला फारकत घेऊन आम्हाला कुठल्याही पद्धतीचं काही नकोय. जे काय आहे ते बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं आरक्षणच आम्हाला पाहिजे. मागाचं आयपीएस व्हावा. आता म्हणते केंद्रामध्ये आरक्षण असते का आयपीएस होण्यासाठी? अरे बाबा, मागाच्या पोराला शिकावं यासाठी आमच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडे, एखाद्या माणसाकडे तेवढे पैसेच नाहीत की त्यांनी ते आयपीएस पदापर्यंत जा. या आरक्षणाच्या माध्यमातून मागामध्ये एक वर्ग उन्नत समाज तयार होणार आहे आणि वर्ग उन्नत समाज झाल्यानंतर विचार उन्नत समाज व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून या मातंग समाजाला आरक्षणाची गरज आहे. आज आमच्या नावाने बोंबलायला लागलेत की हे आरएसएस वाले, हे भाजपचे, हे आरएसएसचे दलाल आहेत. पण तुम्ही गेली 10-15 वर्षे ज्या वेळेस आम्ही मागोड्यामध्ये बाबासाहेब सांगत होतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता? आणि आम्ही काय कुणाची शाबासकी मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मागोड्यामध्ये पेरले नाहीत. आम्हाला कुणी चांगलं म्हणावे यासाठी आम्ही मागोड्यामध्ये बाबासाहेब सांगितले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर सांगण्याची ही आमची जिम्मेदारी आहे, म्हणून आम्ही बाबासाहेब मागोड्यामध्ये सांगितले. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित हे वर्गीकरणाची भूमिका आम्ही मांडताना इथं दिसत आहोत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटने, भारतीय संविधानाचं प्रस्ताविक वाचायचं असलं तर वाचा. त्या प्रस्ताविकामध्ये लिहिलेलं आहे समता, न्याय, बंधुत्व. आणि त्याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या लहान लहान गोष्टीचा विचार केलाय. त्या प्रस्ताविकेमध्ये लिहिलेले आहे की व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा या भारतीय संविधानाची जबाबदारी असत. या माणसांना प्रतिष्ठा नाही, या माणसांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी उपवर्गीकरण करणं गरजेचं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाने आज ज्या पद्धतीने आपण इथं रास्ता रोको केलाय तेवढ्या महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलने आणि मोर्चे जोपर्यंत आपल्या पदरामध्ये आरक्षण पडत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. एवढंच बोलतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकाचे आभार व्यक्त करतो. थांबतो.